राम श्री राम जय राम जय जय राम बोला श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला मुकुंद मुरारी राधे श्याम भजने तो प्यारे ये प्यारा नाम मुकुंद मुरारी राधे श्याम भजने तो प्यारा ये प्यारा नाम श्री राम जय राम जय जय राम 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम राम कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राम राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राम राम कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कुंडली पावरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्त शिरोमणी नामदेव महाराज आदिशक्ती मुक्ताई सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद सद्गुरु वलकुंदे बाबा महाराज साधु संतन की जय अपने अपने गुरुदेव की जय तव मंडली की जय रावदेवी माते की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ज्ञानेश्वरी अध्याय 9व्या अध्यायातली 517वी ओवी तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार मज एकांते आज 15 दिवसातनं एकादशी येते त्यानिमित्त मदपामराकडे आलेली सेवा आहे. आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडल यांना धन्यता देऊ तेवढी कमी आहे. आणि ह्या मंडळामध्ये आपल्याला सेवा करायला मिळते. म्हणजे मंडळ एक शाळा आणि त्या शाळेमध्ये आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येकाला ज्याने ज्याने नाम घेतलंय त्याला ते शिकण्याचं म्हणून तो मंडळ असतो. मंडळ नव्हे त्याची शाळा असते. आणि त्या याच्याने नाम घेतल्यानंतर
जो तुम्हाला अनुभव येतो आणि तो अनुभव आपल्याला ह्या नागाच्या गादीवरनं सांगण्यासाठी, म्हणून हे प्रत्येकाला ती सेवा देण्यात आलेली आहे. आपल्या मंडळामध्ये जेवढे आहे तेवढं. आणि मग त्याच्या ह्याच्याने की बाबा तुम्हाला जो अनुभव येतो त्या अनुभवानुसार प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव, कारण आपण प्रत्येक प्रवचनकार झाला, कीर्तनकार झाला, तो तेच सांगत असतो, दुसरा काय वेगळा सांगत नाही. पण मला माझ्याच शाळेमध्ये सांगायचं आहे. किती दिवस मिळतात? काही वेळेला 1 महिना भेटतो, काही वेळेला 15 दिवस भेटतो. मी तर शाळा 3री शिकलोय. बरेच जण 10वी, 11वी, 12वी, 15वी पर्यंत झालेले आहेत. आणि त्या शाळेमध्ये काही हुशार असतात, त्यांना सांगण्यात येतं नाही का, तर त्यांना काय मग बनवतात मॉनिटर म्हणून. आणि मग प्रत्येक वर्गामध्ये त्यांच्या मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी. पण तो मॉनिटर निस्ताच बनतो का? त्याच्यामध्ये पण थोडीफार कला आलेली असते. आणि त्या गुरुजीने त्याला पूर्णत्व शिकवलेला असतो आणि मग तो त्याला सांगत असतो. मग काही त्यांना त्याच्यातलं कविता म्हणा किंवा अभ्यासातल्या काही ओवी, काही प्रश्नाचे उत्तर त्याला विचारलेलं असतात. तसं आपल्याला माऊलींनी पूर्णत्व त्यांचं रक्ताचं पाणी करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. किती वर्ष झाली? 700 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला तो अनुभव, त्या अनुभवपोटी त्यांना जसा अनुभव आला त्या पद्धतीनं तुमच्या आमच्या समोर हा विषय मांडला गेलाय ज्ञानेश्वरी. आणि तोच अनुभव माझ्या श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. तो पोहोचवल्यानंतर आम्ही सांगायला लागलो. पण इथे काय सांगितलंय? नाम दिलं, अनुग्रह झाल्यानंतर नाम दिला. नाम देत्या वेळी गुरुवर्य त्याला पूर्णत्व सांगत असतो आणि त्या पद्धतीनं त्याला ते देऊन त्याला करायला सांगतो. ओवी काय घेतलेली आहे? तू म्हणे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. तुम्हाला ज्या वेळेला नाम दिला जातो, नाम दिल्यानंतर आपल्या मनानुसार आपण घेऊन जमेल का? मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाने जर आपण करत राहिलो, जो आपल्याला आपल्या गुरुवर्याने जो नाम दिले त्या नामानुसार आपण व्यवस्थित त्याचा चिंतन केला, तो नामस्मरण घेतला, तर त्याला पूर्णत्व अनुभूती येणार. मग तो अनुभूतीनुसार जगाला सांगत राहणार. आपल्या केंद्रातच घटना घडलेल्या आहेत म्हणून तो विषय सांगायचा आहे. मनोमार्गी गेला तो, कारण मनाच्या मार्गे नाम घेतला त्याचा पत्ता आता नाही, काय नाही. विसर पडली तया थोर झाली आणि विसर पडेल का? विसर पडू नये म्हणून हा सत्संग बाबांनी आज सत्संग लावून दिलेला आहे. विसर पडू नये त्याला. विसर तर पडत नाही, पण तो त्याच्या मनानुसार गेल्यानंतर त्याला तो विसर पडतो. असा विसर, कारण तो विषयाचा पडे पाडू आणि गोड परमार्थ झाला करू. कारण आपण विषयानुसार चाललेला असतो.
मी नाम घेतला झाला, माझी सुटका झाली, पण त्याचं व्यवस्थित चिंतन नाही केलं तर ज्या वेळेला आपल्या केंद्रात प्रत्येक सोमवारी प्रवचन व्हायची, भजन व्हायचं, हरिपाठ व्हायचं, बाजूला येऊन राहिला, आता त्याला वाटलं मी यांच्या इकडे जाऊ का नको जाऊ, पण आपल्या बाबाने एकदम स्लोप करून सोडलेला आहे. भेट न काय नाही, फक्त तो नांदाचा जसा आवाज आला नाही आला तर आपण तिथे परफेक्ट पाय टाकतो. तो आला बसला, मस्त भजन बिजन गायचा, मृदुंग पण वाजवायचा. मृदुंग वाजवता वाजवता त्याला काय झालं, आणि मग त्याच्यानंतर बोलतो मलाही माल घालायचे आहे, त्याच्याकडे माल पण आहे, आपलं नाम पण आहे, पण विसर पडला. नाम असून चिंतन नाही, काय नाही, गुरुनी दिले ते व्यवस्थित केलं नाही केलं, पण त्याला कुठं गावावरनं इकडे आला, इकडे आल्यानंतर काम धंदा करत असताना सत्संग भेटला गेला. केंद्रामध्ये सत्संग भेटला गेल्यानंतर त्याला बोलतो मला तुमच्या इकडनं हे करायचं आहे. ठरवला गेल्यानंतर बाबूराव चालीत पूजा का काय असताना देशमुख बाबा आले, त्यांचं कीर्तन झाला. तिथनं मग केंद्रात आले ते, आणि केंद्रात बसवल्यानंतर त्यांना विचारल्यानंतर सांगितलं का माल त्यांची काढून घेतली. आपल्या गुरुवर्याने माल काढून घेतली. आपल्या याच्यात तेच आहे, जरी तुझ्या गळ्यामध्ये माल असली तर ती माल पुन्हा नावाच्या याच्याने शुद्ध करून रिटर्न नाही का, तर ती शुद्धच असते, पण ती शुद्ध करायला लागतो. जसं सोन्याचं आपण वस्तू बनवतो नाही का, सोना काळा पडत नाही, आपल्या घामाच्या ह्याच्याने ते काळा पडतो. मग तो काही वर्षानंतर तो आपण सोनाराकडे त्याला वापिस काय करायला देतो, सोनाराकडे काय करायला देतो, त्याचं धुवायला देतो, तो माल काढण्यासाठी. तसं आपल्या त्या व्यक्तीची माल काढताना तो घालतो, ते घेतात हातात आणि त्याच्या ह्याच्याने हे करतात, पण ते घालताना ते पूर्ण विचारतात का बाबा तुझ्याकडे जी वस्तू आहे, तुझ्या गुरुने जी दिले ती मला सांग. पण आपल्याला सर्व गुरुवर्याने अनुग्रह देताना पहिला सांगितलेला आहे, आपला नाम हा कुठेही उल्लेख करायचा नाही. ज्यांना काही त्यांना समजलं नाही ते डायरेक्ट उल्लंघन करतात. काय सांगतात, हा आम्ही पण द्यारी आम्ही पण तुमच्या ह्याच्यातले, आपल्या ह्याच्यातले नसतात, आपल्याकडे ते काढून घेतात. ते काढून न घ्यावा याच्यासाठी त्यांना ज्या वेळेला तो विचारला गेल्यानंतर त्यांनी जो नाम आपला दिलेला आहे तो नाम त्यांनी सांगितल्याबरोबर माझ्या अंगाला थर काटा आला. वस्तूच तो ओरिजिनल दिले, नाम देऊन सुद्धा म्हणतोय मला तुमच्या इकडनं आणि का मनोमार्गी गेला. स्वतःचा ज्या गुरुनी दिले त्याच्या पुन्हा भेट घ्यायची तर नाही घ्यायची, घ्यायला पाहिजे ना. तर बाबा आपल्याच नाही का, प्रत्येक जण सांगतो मला अनुभूती आली नाही तर मी, तसं
आपल्याला जर दिलं गेलं तर आपण विचारायला नको. काही त्यांना मी अजूनपर्यंत सांगतो, नाम घेतलंय, अरे गुरु तुमच्या जवळ आहे, तो काय झाला नाही बोलतात त्याच्या अवस्था होता, माझी का नाही होत, शंका तयार होते. तुझी होत नाही तर मी बोललो बाबा अनुग्रह कोणाकडनं घेतलाय, तर म्हणता अमुक्याकडनं. मला आता एक काम कर, गुरु पौर्णिमा आलेलीच आहे, खरोखर जर तुला त्या पद्धतीनंच व्हायचा असेल तर गुरु पौर्णिमेला जायचं, गुरुचे पाय असे धरायचे, सोडायचे नाही. जोपर्यंत मला हे घडत नाही किंवा मला होत नाही तोपर्यंत गुरुचे पाय नाही सोडले पाहिजे. आणि काय सांगितलंय, मनोमार्गी गेला ते मुगळा, हरिपाठी स्थिरावला. तुम्ही हरिपाठी आणि नम्रता पुन्हा त्या गुरुला पकडून चला, तुमची अवस्था होणार नाही, कोणाची होत नाही. ज्याने ज्याने नाम घेतले त्याची अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण आपल्या अंतकरणात व्यवस्थित घेतला पण पाहिजे, वरच्या वरती घेतला तर. म्हणून त्याला दृष्टांत मी नेहमी एक देत असतो. नाम घेतला तर आपल्याला आतून चिंतनाला बसवल्यानंतर नाही का सांगता, हे भाऊ हो दे, चालू दे, घे आतून घे. एमबीच्या डेटापासून घ्यायला लावतात ना आपल्याला नामस्मरण, आणि मग त्याची त्या अवस्था होत जाते, तो चालला वरती चालला. जसं आता गाड्या चालवताना ऍक्सिडेंट दाबायला लागतो, तसा हा आपला पण ऍक्सिडेंट दाबायला लागतो आतून. त्यावेळेला ती अवस्था नाही तर नाही होते ना. बाबांनी सांगितल्यावरच ना कसं करायचं आणि कसं नाही, मग अश्रुपात होतो का नाही होत. मग तेच पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे. कारण तू मन हे मीच करेल. बाबा माझे म्हणतात का भाऊ तुझ्या मनाने नाही, तू मन हे मीच करेल, माझ्या वजनी प्रेम धरी, तू मन हे मला अर्पण कर, मनाने व्यवस्थित घे. नाम घेतल्याने घेतल्या तुम्हाला ती अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. ती त्याच वेळेला होते का. तुम्ही बघा, व्यवस्थित एकांत मध्ये जरी राहिले आणि आपण आपल्या माझ्या बाबांनी जो नाम दिले त्या नामावर एक रूप व्यवस्थित होऊन राहिलं, फक्त देहाला धरून राहिलं तर कदापि होणार नाही. तुम्ही देह हे करून व्यवस्थित त्याचं हे करा आणि मग तुम्हाला ते घडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यावेळेला तो घडल्यानंतर जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याचा तो अनुभव काय, तो काहीच अवस्थेच्या गोष्टी पण सांगू नाही शकत. आणि जेव्हा ज्या वेळा घडल्यानंतर ऑटोमॅटिक त्या मुखात निघतात. त्या महात्म्याने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती साहस केलं. आपल्यापर्यंत सहज सहज भेटलं गेलं आपल्याला. सहज बोलणं हितोपदेश आणि करुणी सायास, त्यावेळी एवढंच सायास करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. का त्यांचं चरित्र नुसतं ऐकता ऐकता सुद्धा आपल्याला अवस्था होते. त्यावेळेला चप्पल सुद्धा नव्हती त्यांच्या पायात आणि चालत प्रवास करायचा. आता आपल्याला गाड्या लागतात. चालत प्रवास करून सुद्धा त्यांनी कोणाकडनं नाम दिलं, कार्यक्रम केलं, प्रवचन कीर्तन केली,
पण कोणाकडनं सुद्धा 1 रुपया घेतलेला नाही. माझ्यासारखा मरकट काय म्हणतोय तर माझ्याकडे आलते आणि काय तर म्हणतो त्यांच्याकडे जायला एसटीला पैसे नव्हते तर मी 100 रुपये काढून दिले. ज्या वेळेला आपण बोलताना आपल्या गुरुचे आपण काहीतरी हे करतोय हे आपल्या अंतःकरणात आपण विचारत नाही का? गुरु म्हणजे माझी आई आहे. आईने जर आपल्याला जन्माला घातल्यानंतर दूध पाजलेलं आहे, त्या दुधाची आपण थोडी पण किव नाही ठेवायला पाहिजे. त्या माऊलीने आपल्याला जन्म मरणाचा फेडा चुकवलेला आहे. एवढं सायस करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. आपण काय सांगायला सांगतो तर त्यांच्याकडे नव्हतं. मी बोललो राजा तू जरी गुरुवर्य असला आणि गुरुवर्याचा जरी पोरगा असला तरी माझे बाबा तुला नाही समजले. कारण माझ्या बाबाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही घेतला तर तू 100 रुपयाची गोष्ट सांगतो. उद्या सकाळ जर तू माझ्या बाबांना हे आणायला गाडी जर दिली असती तर तू ते पण सुद्धा काढलं असतं. तुला इथपर्यंत पोहोचवणार नवे नवे तुझा जन्म मरणाचा फेराच नाही चुकवलेला आहे. हे जर तुला नीट कळालं नसेल तर तू या देहाच्या रूपानुसार तू बोलतो. आपल्याला पूर्णत्व जीवन मुक्त केलेलं आहे या महात्म्याने. आपल्याला कळाल्यानंतर आपण त्या पद्धतीनं ज्या महात्म्याने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण व्यवस्थित एक मार्ग, कारण काय सांगितलंय मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत दे तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता. माझ्या बाबांनी सर्वांना कुठेच गुंता करून ठेवलं नाही, काय नाही ठेवले आणि ठेवलं असतील ते समजत असतील तर त्यांना ते कळालं नाही. सर्वांना गुंता सर्वांची सोडून दिलेली आहे ना. म्हणजे बोलण्यापुरतं का तर नाही, ते पूर्णत्व आचरण आणण्यापुरतं पण आहे. कारण गुंताच नाही, कुठल्या ह्याच्यातच गुंता नाही करून ठेवलं तर आपण कुठल्या गुंतेचं सांगायचं आपण त्यांच्या ह्याच्याने. कारण एकदम जसं आपण नाम घेतलं त्या पद्धतीने आपली अवस्था झाली. अवस्था झाल्यानंतर आपल्या हृदयातला जो भगवंत आपल्याला प्रगट करून दिला ना तिथंच आपण मोक्ष पावलेला. पुनरुपी जन्म नाही पुनरुपी मरणी नाही. का आहे तो कसा जाईल काय जाईल त्याला सांगू शकत नाही. आणि त्या देहाला मरण सांगितलंय. श्रीकृष्ण भगवंत सांगतोय जन्माला मी घालतो, मारणारा पण मीच आहे, फक्त निमित्त ठेवलेला आहे. पण ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्यापासून गेलेले आहात तर माझ्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला संत विना प्राप्ती नाही असे वेद देती जाईल. जोपर्यंत तुम्ही संतांना शरणागती पत्करत नाही. कारण आता भरपूर प्रवचनकार कीर्तनकार मालकरी तालकरी चालकरी भरपूर आहेत, गिनतीच नाही. पण विषय हा नाही. आपल्याला मिळालं म्हणजे आपण परम भाग्य. बाबा स्वतः बोलायचे किती भाग्य तुम्ही, तर मग तोंडावर बोंबलून सांगायचे एवढं भाग्याचे ते त्याचं वर्णन करता येणार नाही. कशाने मुलं
तर ज्या भगवंतापासून तुम्ही आला त्याच भगवंताकडे जाण्याची रेत माझ्या बाबांनी दिले म्हणून, अशी बाकीचं कुठेच नाही. काय तर नाही, ते आजही म्हणतात रामकृष्ण हरी म्हणा. जमेल का? माझे नाना सांगायचे, भाऊ रामकृष्ण हरी म्हणजे काय? जो कृष्णाने घेतले, जो हरीने घेतले तो नाम जर नक्की तुम्ही घेतला तर पुन्हा तुम्ही जाल, नाहीतर निस्ता रामकृष्ण हरी म्हणाले तर बिलकुल जाणार नाही. जाईल. काही म्हणतात का बाबा तो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, काही तर म्हणतात गणपतीचा. तर माऊली सरळ सांगते इथे ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यायातली पहिली ओवी सांगते, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोमेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मध्ये प्रकाशू मने निवृत्ती दासो अवगारी जोगी. माऊलीने उघड करून तुम्हाला आम्हाला सांगितलं का मंत्र सांगितला? माऊली सांगते जोपर्यंत नाम नाही, मी नाम घेतलं त्यावेळेला असं एक प्रथा होती की एकाने एकाला द्यायचं. मी माझ्या निवृत्ती दादाकडनं नाम घेतला आणि तो नाम ज्या वेळेला मला अनुमतीला मी आणला, मग मी माझ्या दादांकडनं माझ्या गुरुकडनं मी मागितला तर दादा दिसेल तर मला एकट्या पुरता नव्हे आपल्या मालिकेमध्ये सुद्धा हंस रूपी विष्णूने ब्रह्मदेवाला दिला. ब्रह्मदेवाने अत्रि मुनींनी दत्तात्रेयने नारायण बाबा, लक्ष्मण बाबा, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबाकडनं ज्या वेळेला बाबांनी मागितलं त्यावेळेला सुद्धा बाबांनी तेच मागितलं तर बाबा द्यायचा असेल तर माझ्या एकट्या पुरता नको आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती बरे उपकारे द्याल तर मला एकट्या पुरता नव्हे तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण व्हायला पाहिजे. माझं एकट्याचं झालं त्यात काही नवल नाही, पण मला तसे माऊली सांगते तर मला एकट्या पुरता नव्हे तर जगाला. म्हणून ते सांगितलं ना, हे मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाल करी देणे घेणे होऊया जगापुरता मागितलं ना, त्या एकट्या पुरतं तसं नाही. तसं माझ्या बाबांनी सुद्धा म्हणून मग ते बाबांचं ते पद मग आठवायला पाहिजे. कारण का त्यांनी त्या पद्धतीने घडवलं म्हणून. मोजता येत नाही जगाच्या मापन, मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं शिवाद बाबन, एवढं प्रेम दिलं शिवाद बाबन. नित्यावेळी म्हणत होतो आम्ही येतो, नित्यावेळी म्हणत होतो जगाच्या मापन, बोलता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं शिवाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबा. ज्ञानोबाची सांगतली जातीलावर आई, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही. आमचे मत
मोजता येत नाही जगाच्या मापन, मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रंगसुहागण. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, पुराशी लावून बाजले आम्हा अमृताचा घोट, पुराशी लावून बाजले आम्हा अमृताचा घोट. श्रीपादाचे माला किती डोळ्या उभी म्हणू, विश्व पीक पुण पुण करते मी जाऊ, विश्व पाडले पुढं श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रस, श्रीपाद बाबा चरणीचा विनवितो रस. श्रीपादाला होईल तुमचे गाग, विसरू नका रामदासाला होईल तुमचे गाग. मोजता येत नाही जगाचा मापन, मोजता येत नाही जगाचा मापन. हो दादा एवढं प्रेम दिला श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिला रामदास बाबानं, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या नाना बाबानं, माझ्या सुंदर बाबानं, माझ्या नंदराज बाबानं, माझ्या श्रीपाद बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापन, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रंगसुहागण बाबानं. माऊली काय म्हणते, तू मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. माझे श्रीपाद बाबा पण तेच सांगतात. काय शब्द वापरले दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी, निघत्या वेळी ज्या वेळेला बाबा कोणाच्याही जरी घरामध्ये एंट्री मारली ना मारली, निघताना ते सांगायचे, भाऊ भाऊ ताई काय चुकून माझ्याकडनं अशब्द जर निघत असले तर मला माफ करा, अशी ती माऊली. म्हणून तिथं एकच नाही, ज्या जे पद तुम्ही घ्याल ना तुमची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय म्हणतात तर खरोखर तुम्ही परफेक्ट शब्द जे आहेत बाबांचे, बाबांचे शब्द आहेत का, सांग ना माऊली माझ्या बाबांना, बाबांना सुखी आहे माझ्या घराला, घराला. सांग ना माऊली माझ्या बाबाला, बाबाला सुखी आहे माझ्या घराला. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा, देव माझा अंतरात्मा,
पाय वेगळा अनाथ ब्रजपती लागला किती सुखी ठेवलेला आहे. की त्याची चिंता करणार येणार नाही. म्हणून तुमच्या आमच्या सेवेसाठी घेतलेली ज्ञानेश्वरी अध्याय 517 ओवी, तू म्हण हे मीच करी माझ्या भजनी. म्हणजे बाबांनी जे सांगितलेलं आहे ते, आणि ते मनानुसार आपण हे केलं. प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी नाम घेतले त्या नामाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. जे मला आलं ते तुम्हा आम्हाला पण आलेलं आहे. आणि जे माझ्या बाबांनी इथपर्यंत मला नामाच्या द्वारे तुमच्यापर्यंत निरोप सांगण्याचा एक हे दिलं, त्याच्याने मी सांगण्याचा हे केलं. आणि तुम्ही सर्वांनी साथ देऊन कार्यक्रमाला हे आलं. आणि त्या ह्याच्याने तुमच्या सर्वांच्या चरणावर माझ्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नैना बाबा, वैकुंठी बाबा, धनराज बाबा यांच्या चरणावर ठेवून मी इथेच सेवेला पुनर्नोंद देतो. कुंडली कवळदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.